नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या झाडाचे पानं असे ब्राऊन लीव्ज होत असतील तर मित्रांनो हे प्रॉब्लेम आहे. त्याचे मी कारणं सांगणार आहे, अजून त्याचे सोल्युशन्स पण सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. सगळ्यात पहिले पाहून घेऊ मित्रांनो याचे 5 मुख्य कारणं असतात. तर पहिला आहे मित्रांनो वॉटरिंगचा, म्हणजे पाण्याचा. तर पाणीमध्ये मित्रांनो ओव्हर वॉटरिंग पण होऊ शकते, अंडर वॉटरिंग पण होऊ शकते. समजा झाडाला जास्त पाणी टाकत असाल मित्रांनो तरी जे झाडाचे पानं असतात ते ब्राऊन होतात. किंवा मित्रांनो याच्यापेक्षा जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो आहे झाडाला जसं कमी पाणी झालं मित्रांनो, तर कमी पाणी झाल्यावरही जे झाडाचे पानं असतात ते असे ब्राऊन होतात. तर मित्रांनो मातीचं जे आपण पाणी आहे ते नक्की आपल्याला चेक करायला पाहिजे आणि चांगल्याने आपल्या झाडाला आपल्याला पाणी टाकायला पाहिजे. दुसरं कारण असते मित्रांनो ओव्हर फर्टिलायझरचं. समजा तुम्ही मित्रांनो रासायनिक खतं वगैरेचा वापर खूप जास्त केला मित्रांनो तर तुमचे जे झाडाचे पानं असतात ते अशी ब्राऊन होऊन जातात आणि असे गळून पडतात. तर हा पण नक्की लक्षात ठेवायचा आहे. अजिबात जास्त रासायनिक खताचा, समजा मला विचाराल मी झाडामध्ये ऑर्गॅनिक खतच वापर करतो तर तुम्हालाही ऑर्गॅनिक खतांचाच तुमच्या झाडात वापर करायला पाहिजे मित्रांनो, जेणे की तुमचे झाड हिरवेगार राहतील आणि ते असे ब्राऊन लीव्स नाही होतील. तर तुम्हाला मित्रांनो रासायनिक खत जास्त वापरायला नाही पाहिजे, नाही तर अजिबातच वापरायला नाही पाहिजे. ऑर्गॅनिक खतं बेस्ट असतात. पुढचा आहे मित्रांनो तिसरा पॉईंट, तो आहे मित्रांनो सनलाईट. सूर्यप्रकाश जे आहे झाडाला खूप जास्त होत आहे, त्यांनी याचे पानं जे आहे मित्रांनो ब्राऊन होऊन जात आहे. तर तुम्हाला ते नक्की पाहायचं. जसा उन्हाळा सुरू आहे तर झाडाचे जे पानं आहे ब्राऊन लीव्स प्रॉब्लेम मुख्य तर मित्रांनो उन्हामुळेच होते, बाकी काही नसते. जास्त सनलाईट होत असेल झाडाला तर शेड एरिया किंवा ग्रीन नेटच्या खाली नक्की शिफ्ट करून द्या. जसंच मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं जास्त खत टाकणं. समजा मित्रांनो आपण झाडाला कमी खत टाकलं, नायट्रोजन बेस खतं पण नाही दिले जसे ऑर्गॅनिक खतं असतात, आपलं शेणखत, वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, तरी मित्रांनो नायट्रोजनची डेफिशियन्सी वगैरे होऊ शकते. म्हणजे झाडाला न्यूट्रियन्स डेफिशियन्सी होऊ शकते आणि जेणे की मित्रांनो जे झाडाचे पानं आहे ते ब्राऊन होऊ शकतात. तर आपल्याला झाडाला कोणतंही थोडं तरी खत नक्की टाकायला पाहिजे. पुढचा आहे मित्रांनो 5व्या नंबरचा की पेस्ट अटॅक असू शकते, म्हणजे किडे कीटक लागले असतील झाडांना त्याच्यामुळे पण ब्राऊन होऊ शकतात झाडाची पानं. तर तुम्हाला नक्की पाहायचं आहे कोणते ॲफिड्स मिलीबग्स वगैरे काही असतील तर तुम्हाला घरच्या घरी कडुलिंबाचं तेल तयार करायचं आहे किंवा तुम्ही मार्केटपासून आणू शकता. 1 चमचा तुम्हाला कडुलिंबाचं तेल म्हणजे नीम ऑइल 1 लिटरमध्ये टाकायचं आहे. चांगल्या तुमच्या झाडावर त्याची फवारणी करून द्यायची आहे. तुमच्या झाडावरचे सगळे किडे मरून जातील मित्रांनो. आणि त्याच्यामुळे समजा ब्राऊन लीव्स प्रॉब्लेम असेल तर ती नक्की सॉल्व्ह होऊन जाईल. आता हे तर 5 मुख्य प्रॉब्लेम सांगितले मित्रांनो मी तुम्हाला आणि त्याचे सोल्युशन सांगितले. पण कधी कधी काय होते मित्रांनो, जे झाड आहे त्याचे पानं जी असतात ती नॅचरल एजिंग पिरियडमध्ये असतात. म्हणजे जे हे झाडाचे पानं असतात हे खूप वेळचे तसेच राहिले असतात. तर ते डायरेक्टली आपण समजा नाही तोडले झाडाचे तर झाडाकडे नॅचरल मेकॅनिझम असते मित्रांनो, जेणे की झाड जे आहे ते आपोआप जे आपले खालचे जे असे पानं किंवा जुन्या असे फांद्या असतात मित्रांनो ते आपोआप असे ड्राय होणं सुरू होतात आणि ते आपोआप मित्रांनो ड्राय होऊन ब्राऊन होऊन झाडापासून गळून सेपरेट आऊट होऊन जातात. तर ही नॅचरल मेकॅनिझम असते. जसं माझंही झाडाचं पाहू शकता मित्रांनो, कारण की पाहू शकता की पूर्ण ब्रांचेस नाही आहे. ही जे वरचे सगळे तुम्ही पाहू शकता हे एकदम हिरवेगार पानं आहे. जसे व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल हे पूर्ण हिरवेगार नवीन एकदम पानं आहे. बाकीचे जसे पानं पाहू शकता एकदम हिरवेगार आहे. तर हाच आहे मित्रांनो हा नॅचरल मेकॅनिझम आहे. तर याच्यात अजिबात तुम्हाला झाडाचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे नॅचरली जे झाड आहे आपले पानं ब्राऊन होतात आणि गळून पडत आहे. तर तुम्हाला याच्यात सिम्पल टिप काय करायची आहे मित्रांनो, तुमचे जे सगळे ब्राऊन लीव्स वगैरे आहे झाडापासून चांगल्याने हटवून टाकायचे, कापून टाकायचे मित्रांनो. हे सगळ्या फांद्या अजून पानं अजून हे जी आपली माती आहे ह्याची चांगल्याने खुरपी करून टाकायची आहे. बस. अजून जसे रोज पाणी द्यायचे चांगल्याने झाडाला, पाणी खत नक्की देत राहा. तुमचं जे झाड आहे ते हिरवगारच राहील, त्याला काही होणार नाही. ते नॅचरली पण होत असते मित्रांनो. तर हे पण काही कारण असतात. समजा त्या कारणापैकी कोणतंच कारण नसलं मित्रांनो तर माझ्यासारखं जसं झाड पाहू शकता हे असं नॅचरल कारण असते, कारण बाकी पूर्ण झाड तुमचं हिरवं असलं पाहिजे. तर यांनी पण मित्रांनो तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की तुमचे जे झाड आहे त्याचे असे ब्राऊन लीव्स प्रॉब्लेम का बरं होते आणि त्याच्यावर मित्रांनो खूप चांगले मी तुम्हाला सोल्युशन सांगितले. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अजून मित्रांनो ऑर्गॅनिक खतं जे आहे त्यांची प्लेलिस्ट मित्रांनो इथे आता स्क्रीनवर तुम्हाला येत असेल त्याला क्लिक करून नक्की पाहाल. त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक खतं फर्टिलायझर्स सांगितले झाडांसाठी, तर त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिले. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.